नमस्कार, मी पूजा। आज भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला ही गती वाहतूक क्षेत्रामुळे मिळत आहे, जे आज बहुतांशी ट्रक्स आणि अशा मोठ्या व्यावसायिक आणि लॉजिस्टिक वाहनांवर अवलंबून आहे। परंतु जर आपण रस्ते अपघातांबद्दल बोललो तर देशभरात रस्ते अपघातात ट्रकसारख्या मोठ्या व्यावसायिक वाहनांची संख्या देखील सतत वाढते। देशातील ट्रक सारथींमध्ये सुरक्षेबाबत जागरूकता वाढवण्यासाठी कौशल्य आणि उत्तम तंत्रज्ञानाद्वारे त्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि यशस्वी करण्याच्या उद्देशाने TV9 नेटवर्क आणि टाटा मोटार्स घेऊन आले आहेत ट्रकिंग टू द फ्युचर सेफर ऑलवेज, सुरक्षेचा संकल्प सशक्त सारथीसह। गेल्या काही दिवसांपासून TV9 नेटवर्कवर सातत्याने आम्ही तुम्हाला सुरक्षेच्या विविध आणि महत्त्वाच्या बाबींची ओळख करून दिली आणि त्यानंतर आम्ही कळंबोली, मुंबई येथून ट्रक सारथीच्या सुरक्षेला समर्पित ही खास मोहीम सुरू केली। पहा त्याची एक खास झलक। टाटा मोटार्स आणि TV9 नेटवर्कच्या विशेष मोहिमेअंतर्गत सुरक्षेचा संकल्प सशक्त सारथीसोबत ड्राईव्हची सुरुवात कळंबोली, नवी मुंबई येथून झाली। येथे ट्रक सारथींना मास्टर क्लास आणि विशेष प्रशिक्षकांद्वारे तंत्रज्ञानाचा वापर, कौशल्य आणि सेफ ड्रायव्हिंग प्रॅक्टिसेस याबद्दल सांगितले गेले। सोबतच मोफत आरोग्य व नेत्र तपासणीही करण्यात आली। ही अनोखी सुरक्षा मोहीम देशभरातील 30 विविध वाहतूक शहर कव्हर करताना हजारो ट्रक सारथींना सुरक्षिततेच्या संकल्पाशी जोडत आहे। आपल्या सुरक्षिततेच्या या प्रवासात पहिलं पाऊल टाकूया रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरीजी यांच्यासोबत। TV9 आणि टाटा मोटर्स यांच्या संयुक्त उपक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा। परवाह करेंगे तो सुरक्षित रहेंगे। आमच्या देशात 1,80,000 डेथ हे रोड ॲक्सिडेंटमध्ये होतात। याला ट्रक ड्रायव्हर जबाबदार असं नाही आहे, पण आपण सगळ्यांनी मिळून रूल्स ऑफ द रोड याचं पालन केलं, लेन डिसिप्लिनचं पालन केलं तर नक्कीच आपण हे अपघाताचं प्रमाण कमी करू शकतो। त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक ब्रेक सिस्टीम आणलेली आहे। जेवढ्या सुधारणा करायच्या तेवढ्या केलेल्या आहेत, पण लेन डिसिप्लिनवर ट्रक ड्रायव्हरनी जर पालन केलं तर नक्कीच आपल्याला त्यांच्याही जीवाची रक्षा होईल आणि बाकीच्यांची होईल। येणाऱ्या काळात आपण रूल्स ऑफ द रोडचं पालन करून आपण सहकार्य करा सरकारला, अशी माझी सगळ्या ट्रक ड्रायव्हरला विनंती आहे। आणि या उपक्रमाबद्दल मी पुन्हा एकदा TV9 आणि टाटा मोटर्सला खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो। आता वेळ आहे आजची विशेष चर्चासत्र सुरू करण्याची, ज्या ट्रकिंग इंडस्ट्रीतील खास गेस्ट आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, JNPAचे अध्यक्ष उन्मेष वाघ आणि बेस्ट रोडवेज लिमिटेडचे फ्लीट ओनर सुयश गुप्ता। तुम्हा सर्वांचंही आमच्या या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत। नमस्कार। नमस्कार। तर सगळ्यात पहिला प्रश्न मी भीमनवार सर यांना विचारते। सर, सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, आजही नियमांकडे दुर्लक्ष करणं हे रस्ते अपघातांचं प्रमुख कारण आहे। तुमच्या मते यात यश का मिळत नाहीये, का वाटतं तुम्हाला? बघा, रस्ते अपघातामध्ये आपण जर बघितलं तर 84% जे रस्त्याचे अपघात आहे ते ड्रायव्हरच्या चुकीमुळे होतात आणि ड्रायव्हर वारंवार याच्याकरता करतात। जेव्हा आपण एखादी चूक करतो किंवा गुन्हा करतो त्यावेळेस जर त्याच्यामध्ये एक सर्टन्टी असेल आणि जर प्रेडिक्टेबली असेल की आपण जर एखादा वाहनाचा नियम तोडला, आपण जर वाहतुकीचा नियम तोडला तर आपण पकडल्या जाऊ, ही भीती नसल्यामुळे हे नियम तोडायचं प्रमाण जास्त आहे। आणि म्हणून आपण याच्याकरता आता काय करतो आहे की हे जे इन्फोर्समेंट आहे, कारण शेवटी 3 लाख किलोमीटरच्या रस्त्यांवर आपल्याला ह्युमन एन्फोर्समेंट करणं पॉसिबल नाही आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपण आता तंत्रज्ञानाचा वापर करतो आहे आणि ITMS प्रणाली, ज्याला म्हणतात की इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम, की ज्यामुळे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण लोकांचं बिहेवियर मॉनिटर करू शकू। मला वाटतं हे जर केलं तर याच्यामध्ये लोकांना पण एक थोडासा त्याच्यामुळे भीती राहील आणि मग वाहतुकीच्या नियमांचं पालन जास्त प्रमाणात होईल। तर आता मी उन्मेष वाघ यांना विचारते, ज्या पद्धतीनं आता भीमनवार सर यांनी सांगितलं की कशा पद्धतीनं नियमांकडे दुर्लक्ष करणं हे अपघातांचं प्रमुख कारण होतंय, तर तुमच्या व्यवसायात विशेषतः इनबाउंड आणि आउटबाउंडमध्ये रस्ते सुरक्षेचं महत्त्व नेमकं काय आहे आणि त्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन करू शकता? कोणत्याही दिवशी JNPAमध्ये 20,000 पेक्षा जास्त ट्रक येतात आणि जातात। त्याच्यामुळे रोड सेफ्टी आणि इतर सेफ्टी हे आमच्यासाठी सगळ्यात प्राधान्याची बाब आहे। जे काही आमच्याकडे ट्रक्स येतात तर त्याची सेफ्टी म्हणजे एक प्रशिक्षित असा ड्रायव्हर आणि त्या ड्रायव्हरची पूर्णपणे काळजी घेणं
ह्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, जेणेकरून फटीग नसलेला ड्रायव्हर आणि प्रशिक्षित ड्रायव्हर हे जवळजवळ अपघाताचं प्रमाण शून्यावर आणतो. त्याच्यामुळे JNPAमध्ये जेव्हा कोणता ड्रायव्हर पहिल्यांदा येतो तर त्याचं आम्ही प्रशिक्षण करतो आणि आमच्याकडे जेवढेही पार्किंग आहे तिथे त्यांना आम्ही मोफत उपचार, मोफत विश्रांतीसाठी जागा आणि अतिशय कमी पैशात भरपूर जेवण आणि काही ठिकाणी तर त्यांना राहायची व्यवस्था केलेली आहे. जेव्हाही सेफ्टीबाबत नवीन काही गोष्टी करायचं ठरतं तर JNPA कायम अद्ययावत अशी टेक्नॉलॉजी किंवा अद्ययावत अशा प्रोसेसेस यांचा अंगीकार करण्यात नेहमीच पुढे असतं. तर सुयश सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचा हा खरं तर प्रश्न, एका ट्रक अपघाताचा तुमच्या व्यवसायावर किती परिणाम होतो आणि त्यासाठी नेमकं काय करता येईल, काय तुम्हाला वाटतं, काय सांगायचं या कार्यक्रमाच्या माध्यमातून? सध्या कॉम्पिटिशनचा जमाना आहे. कस्टमरकडे ट्रान्सपोर्टरचे अनेक ऑप्शन आहेत. त्यामुळे रोड ॲक्सिडेंट झाल्यावर कस्टमरला ट्रान्सपोर्टरला ब्लॅकलिस्टमध्ये टाकायचा बहाणा मिळतो. रोड ॲक्सिडेंटमुळे फक्त मालाच नुकसान होत नाही तर रेप्युटेशन पण खराब होते. त्यासोबत आर्थिक नुकसानीचा फटका बसतो नाही. ही गोष्ट मार्केटवर पसरल्यावर ट्रान्सपोर्टरला काम मिळणं मुश्किल होते. रोड ॲक्सिडेंट होऊ नयेत यासाठी सारथी ट्रेनिंग प्रोग्राम, सारथी बिहेवियर बेस्ड सेफ्टी प्रोग्राम, अवेअरनेस यासारखे प्रोग्राम राबवले पाहिजे. आणि मुख्य म्हणजे नाईट ड्रायव्हिंग करू नये, कारण ॲक्सिडेंट प्रमाण रात्री वेळीच जास्त असते. रोड ॲक्सिडेंट टाळण्यासाठी नवीन टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे. या चर्चेमध्ये तुम्ही तिघही सहभागी झाला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. तर हे होतं सुरक्षेच्या विविध पैलूंवर वेगवेगळ्या स्टेक होल्डर्सचं मत. आता जाणून घेऊया तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण आपला सुरक्षिततेचा प्रवास कसा साकारू शकतो आणि या विषयावर आम्ही टाटा मोटर्सचे अध्यक्ष आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी श्री राजेंद्र पेटकर यांच्याशी खास संवाद साधला. सुरक्षित आणि रिलायबल गाड्या बनवणे ही टाटा मोटर्सची वर्षानुवर्ष चालत असलेली एक परंपरा आहे, ज्याच्यामध्ये आपण ड्रायव्हरची सेफ्टी, पॅसेंजरची सेफ्टी, जे रोड युजर्स आहेत, जे गाडीच्या आजूबाजूला असतात ते रोड युजर्स, त्यांची सेफ्टी आणि गाडीमधला जो माल ज्याला आपण कार्गो म्हणतो त्या कार्गोची सेफ्टी, ह्या सर्व चारही गोष्टीचा त्याच्यामध्ये समावेश असतो. तर आम्ही टाटा मोटरमध्ये सेफ्टीकरता त्याचे 2 भागामध्ये त्याचं विश्लेषण करतो. एक म्हणजे ॲक्टिव्ह सेफ्टी आणि दुसरं म्हणजे पॅसिव्ह सेफ्टी. तर ॲक्टिव्ह सेफ्टीमध्ये आपण त्या गाडीचा ॲक्सिडेंट कसा होणार नाही याची आपण नेहमी काळजी घेत असतो. तर त्याच्यामध्ये अँटीलॉक ब्रेकिंग, ज्याला आपण ABS टेक्नॉलॉजी म्हणतो, किंवा ट्रॅक्शन कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, किंवा गाडी जर चढावावर असेल ज्याला आपण हिल होल्ड असिस्ट असंही म्हणतो, ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्ट सिस्टीम, हे जे ADAS टेक्नॉलॉजी आहेत ते अलर्ट सिस्टीम म्हणा किंवा नोटिफिकेशन्स वगैरे, ह्या सर्व टेक्नॉलॉजीचा त्याच्यामध्ये समावेश केलेला असतो. आणि आमच्या बरेचसे असे प्रॉडक्ट आहेत ज्याच्यामध्ये हे ॲक्टिव्ह टेक्नॉलॉजी फीचर्स, ADAS फीचर्स हे प्रामुख्याने आता आम्ही एक स्टँडर्ड फीचर म्हणून देत असतो. तर पॅसिव्ह सेफ्टी म्हणजे काय की ॲक्सिडेंट झाल्यानंतर आतले जे काही ऑक्युपंट्स असतील किंवा गाडी असेल त्याला कमीत कमी कसा इजा पोहोचेल, तर ह्या सर्व गोष्टींचा आम्ही त्याच्यामध्ये अभ्यास करून त्या केबिनचं एक विशेष पद्धतीनं डिझाईन केलेलं असतं. जे काही फोरम्स आहेत, इंडस्ट्री बॉडीजचे जे काही फोरम्स आहेत त्याच्यामध्ये आम्ही नेहमी पार्टिसिपेट करत असतो. पॉलिसी मेकर्सची चर्चा करत असतो, वेगवेगळे व्हेंडर कम्युनिटीशी चर्चा करत असतो आणि सेफ्टीचा जो अजेंडा आहे तो आपल्याला कसा पुढं नेता येईल, वेगवेगळे रेग्युलेशन्स कसे आणता येतील आणि वेगवेगळे स्टँडर्ड्स कमर्शियल व्हेकल करताही कसे आणता येतील, त्याच्यावर नेहमी आमचा भर राहिलेला आहे. ट्रक चालकांना कुशल बनवून त्यांना आरोग्याबाबत जागरूक करून सुरक्षिततेशी संबंधित तंत्रज्ञानाची जाणीव करून दिल्यास आपण रस्ते अपघात रोखण्यात मोठं यश मिळवू शकतो आणि सुरक्षित प्रवासाचं देशाचं स्वप्न साकार होऊ शकतं. आजच्या खास कार्यक्रमात एवढंच. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.